मित्रांनो, गेल्या 1 महिन्यापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये जे अत्याचार, बलात्कार जे घडत आहेत ते बघून खूप वाईट वाटतं, की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो आणि इथे परस्त्री ही आपली आई समान मानली जाते, देवी समान मानली जाते आणि त्यांच्यावरच अत्याचार आणि बलात्कार होत आहेत. ते बघून खूपच म्हणजे खूपच संताप होतोय डोक्याला. तर मित्रांनो, सर्वप्रथम एका विवाहित महिलेवर अत्याचार झाला, तो म्हणजेच शीळफाटा येथे गणेश मंदिरामध्ये. त्यानंतरच एक 2 ते 3 आठवड्यानंतर म्हणजेच पहिल्याच आठवड्यात त्यानंतर एका तरुणीवर अत्याचार झाला, ती म्हणजेच यशस्वी शिंदे. आणि त्यानंतर 2च आठवड्यामध्ये मित्रांनो बदलापूरमध्ये 4 वर्षाच्या 2 मुलींवर अत्याचार झाला आहे. आणि ही जी बातमी आहे, जी अत्याचाराची, 4 वर्षाच्या ज्या 2 मुलींवर अत्याचार झाला आहे, ते बघून खूपच संताप होतोय. कारण खूपच वाईट वाटतं या गोष्टीचं, की आपण ज्या जागांना सुरक्षित जागा मानतो ते म्हणजेच मंदिर, हॉस्पिटल, शाळा, याच जागेवर जर अत्याचार आणि बलात्कार होत असतील तर मग खूप संतापजनक बाब आहे ही. तर मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये मी सर्व काय तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. 1 महिन्यापूर्वी जो अत्याचार झाला तो म्हणजेच अक्षता म्हात्रेवर. ही एक विवाहित महिला होती. तिला सासरच्या माणसांकडून त्रास होत होता तिला, म्हणून ती एक शांततेच्या ठिकाणी बसण्यासाठी गेली आणि तिने एक शांततेचं ठिकाण म्हणजेच मंदिरात ती चालली होती. आणि त्या मंदिरात गेल्यानंतर म्हणजेच शीळफाट्याला गणेश मंदिरात गेल्यानंतर तिला गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध करण्यात आलं आणि तिथल्या 3 पुजाऱ्यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि तिला त्याच अवस्थेत बाहेर फेकून दिलं, म्हणजेच आजूबाजूला जंगल एरियामध्ये तिला फेकून दिलं. तर मित्रांनो, मंदिर म्हणजे आपण एक शांततेचं ठिकाण आणि सुरक्षित ठिकाण मानतो. त्याच मंदिरात जर अशी घटना घडत असेल तर हे एक महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, मी तर बोलेन. आणि मग आपल्या आया बहिणींनी जायचं कुठे, असं सुरक्षित ठिकाणच राहिलेलं नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर मित्रांनो, अशा काही घटना घडत आहेत. ही घटना घडल्यानंतर त्याच्याच 1 आठवड्यानंतर यशस्वी शिंदे सोबत मित्रांनो एक दाऊद नावाच्या मुलाने हातापायांवर वार करून, तिच्या गुप्त अंगावर वार करून तिला फेकून दिलं, मारून. तर मित्रांनो, या यशस्वी शिंदेवर सुद्धा दाऊद नावाच्या मुलाने अत्याचार केला आणि तुम्ही बघितलंच उरणमधली ही घटना आहे. याच्यावर केस तर चालूच आहे आणि लवकरात लवकर या नराधमांना फाशी तर झालीच पाहिजे. यशस्वी शिंदे न्यूजच्या नंतरच 1 आठवड्यानंतर आता ही बदलापूरची न्यूज तुम्ही बघत आहात, म्हणजेच 4 वर्षाच्या 2 मुलींवर अत्याचार झाला आहे. तर मित्रांनो, 4 वर्षाच्या 2 मुलींवर अत्याचार म्हणजे ही संतापजनक गोष्ट आहे मित्रांनो. खूप संताप होतोय, म्हणजेच असं जे ऐकून आणि बघून सुद्धा. जर असंच हे चालत राहिलं तर सर्व माणसांच्या मनामध्ये एक घबराट होऊन जाईल. तर आपण आत्ताच आवाज उठवला पाहिजे सर्वांनी. आणि या जे नराधम जे असं करतायत, हे जे कृत्य करतायत, त्यांना फाशी तर झालीच पाहिजे. त्यासाठी प्रयत्न सुद्धा चालू आहेत. आणि जसं जसं अत्याचार, बलात्कार होत आहेत तसे आपली माणसं आंदोलन करतायत, मोर्चा काढतायत, पण तरी पण यांना न्याय मिळत नाही आहे. आणि जसे जसे केस पुढे जात जाईल तर यांना नक्कीच न्याय मिळेल अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. तर मित्रांनो, यशस्वी शिंदेवर अत्याचार झाला, त्याच्या 1च आठवड्यानंतर बदलापूरमधली घटना समोर आली. 13 ऑगस्टला हा अत्याचार झाला आणि त्याच्यानंतर 8 दिवस याची कोणालाच माहिती नव्हती. आणि त्यानंतर ही 20 ऑगस्टला ही केस समोर आली आहे. म्हणजेच रक्षाबंधनच्या 1 दिवस नंतर बदलापूरमध्ये एक नामांकित शाळा आहे, तिथे या 4 वर्षाच्या 2 मुली शिकत होत्या आणि तिथे एक साफसफाई करणारा एक कर्मचारी होता. तो या मुलींना बाथरूमला न्यायचं काम करायचा, म्हणजे तो वॉशरूमला न्यायचं काम करायचा छोट्या मुली असल्या कारणाने. आणि तिथली वॉशरूम मधली सर्व साफसफाई करायचा हा अक्षय शिंदे नावाचा मुलगा. तर मित्रांनो, याच मुलाने त्या 4 वर्षाच्या मुलींवर अत्याचार केला आहे. आणि हे सर्व प्रकरण उघडीस आलं ते म्हणजेच वडिलांना, मम्मीला, आजीला सांगायचे की माझ्या प्रायव्हेट पार्टमध्ये दुखतंय. तर त्या मुलीच्या वडिलांनी तिला दवाखान्यात नेलं आणि जेव्हा तिची टेस्ट झाली तेव्हा डॉक्टरांचे रिपोर्ट आले, ते म्हणजेच या मुलीवर अत्याचार झाला आहे. तर मित्रांनो, खूप दुर्दैवी बाब आहे, कारण असं घडतंय आपल्या महाराष्ट्रामध्ये, हे खूप चुकीचं आहे. आणि तुम्ही बघितलंच असेल, 20 ऑगस्टला भरपूर मोठा आंदोलन झाला. लोक ही रेल्वे ट्रेनच्या पटरीवर उतरली, वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन झाले आणि भरपूर मोठ्या संख्येने आंदोलन झाले. आणि हे जे शाळेचे कर्मचारी आहेत त्यांच्यावर भरपूर मोठ्या प्रमाणात कारवाई सुद्धा झाली आहे. आणि ज्या पोलिसांनी ही तक्रार घेण्यास भरपूर
फाईन लावला, त्यांना सुद्धा सस्पेंड केलेलं आहे सरकारने आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये याची केस सुद्धा चालू आहे. तर मित्रांनो, खूप दुर्दैवी बाब आहे आणि संतापजनक बाब आहे की असं घडतंय आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि लोकांच्या मनामध्ये घबराट आता वाढत चालली आहे की आपल्या घरात सुद्धा छोटे छोटे मुलं असतात, आई असते, बहीण असते, ते सुद्धा सुरक्षित आहेत की नाही याच्याबद्दल विचार चालू आहेत प्रत्येकाच्या मनात. तर मित्रांनो, तर ही सगळी घटना बघून खूप संताप वाढत चालला आहे लोकांच्या मनामध्ये. तर मित्रांनो, 4 वर्षाच्या 2 मुलींवर अत्याचार होणे म्हणजेच खूपच घाण प्रकरण आहे हे मित्रांनो. या अक्षय शिंदेनी हे प्रकरण केलेलं आहे आणि त्याला सुद्धा अटक तर झालीच आहे. पण हे सर्व प्रकरण झाल्यानंतर आपण मागच्या वेळेस सुद्धा पाहिलं, बलात्कार झाले, अत्याचार झाले, तर लोक फक्त एवढंच सांगतात की त्यांना इथे आणून फाशी द्या, पण फाशी काय होत नाहीये लवकर. 2 प्रकरण जे मागच्या वेळेस झाले, अक्षता म्हात्रे आणि यशस्वी शिंदे, या सुद्धा 2 नराधमांना अजूनपर्यंत फाशी झालेली नाही. तर यांना फाशी तर व्हायलाच पाहिजे. हे जे नराधम आहेत त्यांना असं कृत्य करू वाटणार नाही, कारण आता जे प्रकरण होत आहेत त्यामुळे अजून प्रकरण वाढत चाललं आहे की त्यांना अजून कळतंय की शिक्षा होत नाहीये, फक्त थोडीशी शिक्षा होते आणि नंतर जामीन करून सोडलं जाते. त्यामुळे मित्रांनो अजून हे प्रकरण वाढत चालले आहेत बलात्कार आणि अत्याचाराचे. तर मित्रांनो, एका जरी कोणाला तरी फाशी झाली तर हे आपोआप प्रकरण बंद होतील. जनतेमध्ये आक्रोश वाढलेला आहे आणि तुम्ही पाहिलंच असेल, सर्व रेल पटरीवर उतरले होते आणि आंदोलन सुरू होतं. 5 ते 6 तास रेल्वे बंदच होत्या, त्यानंतर कारवाई झाली. हाच होता हा व्हिडिओ आणि मी शेवटी एकच सांगेन की आपली आई बहीण ही सुरक्षित राहिली पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न केलेच पाहिजेत.